माझ्या ह्यांनी तर मी म्हणते मला देवच भेटलं डॉक्टर साहेब. मला दुसरीकडे कुठंच इतका गुण आला नाही, पण ह्यांच्यापाशी गुण आला मला. काकू नाव सांगा पूर्ण. जनाबाई अशोक डोंबरे. बर, गाव कोणतं तुमचं? हलशिंगण. बर, काय काय त्रास होता तुम्ही माझ्याकडे आलते तेव्हा? कमराचा गुडघ्यापर्यंत दुखत होती कमर, चालायला कसंच येत नाही. बरं, जे तुमचे रिपोर्ट्स होते माझ्याकडे एक्सरे किंवा MRI होते त्याच्यामध्ये 4थ्या 5व्या तिन्ही मणक्यामधली तुमची गादी सरकून नस बंद पडलेली. हो, हा तर प्रॉब्लेम होताच तुमचा, पण सेकंड म्हणजे तुम्हाला वाताचाही प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला वात पण होता. तर आपण तुमची ट्रीटमेंट चालू करून आज जवळपास 1-2 महिन्याचं कम्प्लीट आपल्याकडे ट्रीटमेंट तुमचं सध्या झालंय. तर 1-2 महिन्यामध्ये किती फरक पडला तुम्हाला? मला 50% पुढे पडलाय फरक. आता 50% जास्त फरक पडला. बरं, माझ्याकडे यायच्या अगोदर काय काय त्रास व्हायचा तुम्हाला? मला चालताच येत नव्हतं. मानाचं सुद्धा तिथून पाठ दुखायचं, पाठ इथून तिथून गळाटच व्हायचा. बरं, चालायची. किती वेळ चालू शकत होता तुम्ही माझ्याकडे यायच्या अगोदर? मी 10 मिनिटं 20 मिनिटं बळच चालायची. दुखायला लागले तर 10 मिनिटं सुद्धा चालू वाटत. अच्छा, आणि आता सध्या किती चालताय? आता 1 तास 2 तास चाललं तरी आता दुखत नाही काय. बरं, म्हणजे कमरेमध्ये ज्या वेदना होत्या तुमच्या, जे तुम्हाला झोपता येत नसायचं किंवा उठता येत नसायचं, जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर ते आता सध्या वेदना वगैरे काय होतात का? काय नाही होतात. बरं, थोडं झालं तर लगेच राहतंय, थोडा आराम केला. अच्छा, म्हणजे जर तुम्ही जास्त त्रासाचं किंवा श्रमाचं काम केलं तर थोडाफार त्रास झाला तर तो लगेच क्लिअर होतो, अगोदर असं होत नव्हतं. असं नव्हतं. बरं, आता चालून दाखवा बरं. पहिले चालता यायचं, चालताना ज्या लंगडत होतात, आता व्यवस्थित नाही, आता व्यवस्थित चालून दाखवा बरं एकदा. चला इकडे दरवाजाकडे चला. बसा सोप्यावर. आता मांडी घालून बसल्यावर काही त्रास होतो का? अगोदर मांडी घालता यायची तुम्हाला? नाही, जर त्रास होत. बरं, आता मांडी घालून दाखवा बरं. आता मांडी घातल्यावर काही त्रास होतो का? किती वेळ बसू शकता मांडी घालून आता तुम्ही? आता किती वेळ जमते. आणि अगोदर किती वेळ मांडी घालायला दुखत होतं, लगेच कमरा दुखायचं. किती? 5 मिनिट, 10 मिनिट, 2 मिनिट? 10 मिनिटं सुद्धा बस वाटत नव्हतं. बरं, काय व्हायचं? आग व्हायची कमरेमध्ये? काय व्हायचं? आग व्हायची, शिर अशी दुखायची, कमरेची शिर गुडघ्यापर्यंत. आणि आपण जे 2 पायावर बसतो तसं बसता येत होतं का अगोदर? थोडे वेळ बळच बसायची. आता बसून दाखवा बरं एकदा. आता काय होत नाही, दुखत नाही. उठताना वगैरे जो त्रास व्हायचा ते बंद झाला का? बंद. उठून दाखवा. बर, बाकी अजून आता तुम्ही हे जे प्रॉब्लेम मला सांगितले, पण ह्याच्या अगोदर तुम्ही किती ठिकाणी दाखवलं ह्या तुमच्या प्रॉब्लेम साठी? 3-4 ठिकाणी दाखवलं. थोडं जोरात बोला. 3 ते 4 ठिकाणी दाखवलं? हो, 3-4 ठिकाणी दाखवलं हाडाच्या डॉक्टरला. बरं, काय सांगायचं तुम्हाला तिथं? काय मनकेत गॅप आहे म्हणले, नस दबली, मग ऑपरेशन करावं लागल. मग ते काही म्हणायचे ऑपरेशन बरोबर होत नाही. मग असं करीत करीत मग तेव्हा हे माहित झालं की दुसरे डॉक्टर इथे का आहेत असं संजीवनी मध्ये. मग तिथं दाखवा. तुम्हाला माझा पत्ता कसा कळाला? आमचा मुलगा म्हणला, आई मोबाईलवर दाखवले त्यात आपण जाऊ बेडला आणि दाखवू. बर, म्हणजे जे तुम्ही मी असं तुमची जशी आज मुलाखत घ्यायला लागला, तुम्ही कोणाची मुलाखत ऐकली आणि तुम्ही ट्रीटमेंट चालू केली. बर, म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही आपल्याकडे ट्रीटमेंट घेतले त्याच्यातून जितका तुम्हाला आराम पडला तेवढा कुठूनच तुम्हाला, म्हणजे जे तुम्ही 5-6 ठिकाणी चालून जर त्रास तुम्हाला किती वर्ष झाला होता? आता हे 5-6 महिने झाले होता. 6 महिन्यापासून त्रास होता? दसऱ्यापासून जास्त त्रास होता. आणि सुरुवात कधीपासून झाली? आधी 2-3 महिन्यापासून. म्हणजे 1 वर्षापासून तुम्हाला हा त्रास सुरू झाला. बर, यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे. काय कशा? माझ्या ह्यांनी तर मी म्हणते मला देवच भेटलं डॉक्टर साहेब. मला दुसरीकडे कुठंच इतका गुण आला नाही, पण ह्यांच्यापाशी गुण आला मला चांगला. चालतं पोरग. एकट्याच येत आहे तुम्ही? इथं आपला स्टाफ वगैरे सगळं व्यवस्थित आहे? सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळे मग एकटी येते. म्हणजे तुम्ही आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात?